अस्सल गावरान बोकडाचं मटण चुलीवरचं कशा प्रकारे बनतंय पाहू शकता मंडळी. दशरथ भाऊ राम राम. द्यायला लागलो होतो चांगले ना म्हणलं होते दोघं जण तिकडे हुडकायला लागले हॉटेल तुमचं. मला पोरगा फिरून तरी लावा ना. हा चटणी टाकायची का बाकी कधी नाही. सेलिब्रिटींना सुद्धा दशरथ भाऊ कमी नाहीये. दशरथ भाऊ हे आहे पाल आणि पालातील लाखोचा बिझनेस आणि शेतकऱ्यांची आवडती पसंत. दादा चौकशी आहे नंबर 1 आहे. कुठून आले? हां दूर दूरवरनं या ठिकाणी हाताची चव खाण्यासाठी मंडळी येत असतात. स्वच्छताही आहे आणि सुंदरताही आहे. आणि मराठी उद्योजक मराठी व्यावसायिक कशा प्रकारे या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय स्वतः करतात. दशरथ भाऊ आज काय स्पेशल खाऊ घालता? काय खायचं ते खावा. चव्हाण साहेबांनी सांगितलं बरं का. आवाज कसं राव त्यांनी तर पाठवलंय आम्हाला. बोट कापला असतं माझं आता त्याचं नाव घेतलं काय लिंबू कापण्याची पद्धत सुद्धा बघा कशी फास्ट आणि माणूस आहे त्याचं नाव सांगूच नका. नाव सांगू नका आणि त्यांच्याशिवाय करमत नाही असं ही दशरथ भाऊ सगळा महाराष्ट्र पाहतो हो. तुझं माझं जमेना आणि तुझ्या बगर करबेना. आज वाटलं होतं चव्हाण साहेबाचं नाव सांगून फुकट खायला मिळेल पण फुकट खायची आपल्याला सवय नाही. हा दशरथ भाऊ काय फुकट भाकरी अगदी बारकाईनं लक्ष असतं प्रत्येक गोष्टीवर आणि ह्या ताज्या भाकरी असतात. लक्ष दिल्याशिवाय चव्हाण साहेब तर म्हणले गल्ल्यावर बसलो या. हा जेवायला बोलवलं राव त्यांनी. फोन लावताय? हॅलो कुठं रे? घरी जा ना तिकडे खप. तिथं माणसं पाठवायला तुझं नाव सांगायला लोक जेवायला पाठवलंय जेवायला पाठवलं. 5-6 जणांना नाव सांगितलं तुझं मला. रिकामे चाळे बंद कर ना. ओ चव्हाण साहेबांना पाठवलं तर म्हणून आलता हो. त्याचं नाव सांगितलं तर पुन्हा देत नाव जेवायला बी त्याचं नाव सांगूत नका मला. आता माणसं पाठवलं बरं का मग सांगितलं म्हणजे नाही तर पुन्हा तुझं बाजार उठून सांगा. फोन कट केला. चव्हाण साहेब पार गेली हो आमची बी. चला तरी पण